शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सरकारच्या सूचना आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियोजनानंतरही यंदा देखील झेडपीचा तब्बल 66 कोटी 24,85,000 निधी अखर्चित राहण्याची परंपरा कायम आहे। जिल्हा परिषदला 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात मंजूर 384 कोटींच्या निधीतून 31 मार्च 2026 अखेर 317 कोटी 77,82,000 रुपये खर्च झाला आहे। त्यामुळे उर्वरित 66 कोटी 24,85,000 निधी शासनाला परत करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर आली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई करत गव्हाची साठवण करून काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी वाहतूक करणारे 2 मालवाहू ट्रक पकडले। या कारवाईत सुमारे 7,77,000 रुपये किमतीच्या गव्हासह एकूण 42,78,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील उद्यानराजे हॉटेल जवळील पार्किंग परिसरात घडली आहे। महापालिकेच्या सफाई कामगार महिलेला घरात बोलावून घेऊन त्यांच्यावर हल्ला करत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे। या हल्ल्यात पीडित 31 वर्षीय महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 4 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वारुळचा मारुती परिसरात राहणाऱ्या 4 महिलांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची घटना 13 मे रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे। आखाती युद्धामुळे वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम दिसू लागले आहेत। यामध्ये इंधनाची टंचाई जाणवेल अशी भीती बाळगली जात आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 450 पेट्रोल पंपावर दररोज वाहन धारकांची गर्दी वाढू लागली आहे। 3 दिवस पुरणार पेट्रोलचा साठा आता अवघ्या 6 तासात संपत असल्याचं चित्र आहे। यामुळे काल रविवारी दिवसभरात सुमारे 200 पेक्षा अधिक पंपांवर पेट्रोल संपल्याने नो स्टॉक तसेच संपले आहे असे फलक झळकले आहे। जिल्हा जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्वगणनेसह म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही। जवळपास 25,000 नागरिकांनी स्वतः घरांची ऑनलाईन माहिती अपलोड केली आहे। प्रगणकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष घर गणनेसह शनिवारपासून प्रारंभ झाला आहे। प्रगणक गावागावात जाऊन घरांची गणना करू लागले आहेत। 24 जून पर्यंत 2026 घरगणना मोहीम सुरू होणार आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।